ड्रीम फाउंडेशन व जिजाऊ भाकरी केंद्रातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती व युवा दिनाचे औचित्य साधून 11 आणि 12 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत राज्यस्तरीय भाकरी बनवण्याची स्पर्धा जुळे सोलापुरातील ड्रीम सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजिका संगीता भदगुणकी यांनी पत्रकार परिषदेत दिली। बेकरी आणि बेकारीपासून मुक्तीसाठी भाकरी ही संकल्पना घेऊन केवळ हाताने भाकरी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना पीठ, गॅस शेगडी, चूल आणि इतर साहित्य देण्यात येणार आहे। स्पर्धेतील महिलांना 2 तासात सर्वाधिक भाकरी गोल आणि पातळ बनवणाऱ्या विजेत्याला प्रथम 11,000 रुपये, द्वितीय 7,000, तृतीय 5,000, चतुर्थ 2,000 आणि 5व्या क्रमांकाचे 1,000 रुपये बक्षीस तसेच सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र पूर्ण आहेर देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे। या स्पर्धा मोफत होणार असून जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे तसेच स्पर्धक सहभागी सर्व महिलांचाही सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे। या बनवलेल्या भाकरी भारत विकास संगमतर्फे कलबुर्गी येथे आयोजित भारतीय संस्कृती उत्सवात मोफत देण्यात येणार असून या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 9890 94 83 88 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही संयोजिका भदगुणकी यांनी केले आहे। या पत्रकार परिषदेस राजश्री लोकापुरे, मीनाक्षी बागलकोटी, वैशाली गुंड, निर्मला लातुरे, काशीनाथ भदगुणकी आदी उपस्थित होते। माझे नाव संगीता काशीनाथ भदगुणकी। अगोदर सगळ्यांची ओळख करून घेऊया, त्याच्यानंतर मी करते। आपण तुमचे नाव सांगा। निर्मला बसवराज लातुरे, मी राहते भवानीपेठ पट्टी। नमस्कार, मी वैशाली गुंड, कृष्णाली फाउंडेशन। नमस्कार, मी संगीता काशीनाथ भदगुणकी, सचिव आहे ड्रीम फाउंडेशन। नमस्कार, मी मीनाक्षी बसवराज बागलकोटी, शंकरदेव मंडळ सदस्य। मी राजेश्वरी लोकापुरे। सध्या तर एक नवीन विषय घेऊन म्हणजे आम्ही तुमच्या समोर आलोय। तर राजमाता जिजाऊ जयंती पण आहे, त्या औचित्याने आपल्या सध्या जिजाऊ भाकरी केंद्र ओपन झाले ड्रीम फाउंडेशनच्या अंतर्गत। त्यामध्ये एक महिलांना म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बेकारीपासून ते म्हणजे मुक्ती, म्हणजे बेकरी आणि बेकारी जे आहे ती दोन्हीपासून मुक्ती म्हणून आपण भाकरीकडे वळतोय। त्याचा एक छोटासा प्रयत्न असा आहे की महिलांना म्हणजे ऑलरेडी महिला भाकरी करतातच घरी, तर ते स्पर्धात्मक रूपाने ते समोर आणावं म्हणून एक ड्रीम फाउंडेशनचा एक उद्देश आहे। ड्रीम फाउंडेशन जिजाऊ भाकरी केंद्र या दोघांच्या मार्फत 11 व 12 जानेवारीला आपण एक स्पर्धा ठेवलेली आहे। त्याचा वेळ आहे तो 5 म्हणजे 11 ते 5 या वेळेमध्ये आहे, पण 2 तासाचा स्लॉट असणार आहे। तर त्या ह्याच्यामध्ये सहभागधारक जे महिला येणार आहेत त्यांच्यासाठी एक म्हणजे हे असणार आहे स्फूर्ती, म्हणजे भाकरी करतात घरी, त्याच्यातून काय त्यांना काय म्हणतात त्याला बक्षीस मिळत नाही किंवा वावा मिळत नाही, काहीच नाही। पण एक ड्रीम फाउंडेशनचा एक छोटासा उद्देश असा आहे की भाकरी केल्यानंतर देखील काहीतरी आहे बाबा, ते स्पर्धात्मकरित्या उतरवण्यासाठी शनिवार रविवारी 2 दिवस असणार आहे, 11 व 12 तारखेला। 11-12 तारखेला आपण भाकरी स्पर्धा घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 तासाचा एक स्लॉट दिलेला आहे। तिथे चूल उपलब्ध करून दिली जाणार आहे, तवा, टोपलं त्यांचं जे काही आहे ते स्वतः आणणार आहे, भाकरी करणार आहे। आणि त्याच्यामध्ये कौतुक म्हणून 26,000ची बक्षीस आपण ठेवलेली आहे। आणखीन तिथं आपण काही त्यांना उत्तेजन देणार म्हणजे अगदी त्यांना उत्स्फूर्तपणे काही स्पर्धा आपण तिथं घेणार आहोत, तिथंही आपण बक्षिसं देणार आहोत। आणि या ज्या भाकऱ्या तयार होणार आहेत, आता प्रश्न पडला असेल की झालेल्या भाकऱ्यांचं करायचं काय, तर गुलबर्ग्याला जो एक कार्यक्रम आहे मातृभोजनचा जो कार्यक्रम आहे तिथं 2 लाख महिला आपल्या मुलांना जीव घालणार आहेत, तर त्यासाठी या भाकऱ्या आपण तिकडे पाठवणार आहोत। तर त्या भाकऱ्यांचं करायचं काय, तर हा खूप मोठा प्रश्न। मातृभोजन जे गुलबर्ग्याला होणार आहे त्याच्यासाठी आपण देतोय आणि वेगवेगळे वर्षभर कार्यक्रम आपण राबवतच असतो आपल्या ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून। समृद्धी फाउंडेशन म्हणून जी संस्था आहे माझी, तीही याच्यामध्ये नियोजन समितीमध्ये कार्यरत आहे। तर मला वाटतं की बेकरी आणि भाकरी म्हणजे बेकरीपासून आणि बेकारीपासून खरी सुटका, तर भाकरी ही सोलापूरची ओळख आहे। आणि सोलापूरमध्ये मंगळवेढ्याला आपल्याकडे एक स्पेशल ज्वारी तयार होते, मालदंडी ज्वारी, तर त्याचाही कुठेतरी प्रमोट केलं जाईल आणि भाकरीला खऱ्या अर्थाने शेंगा चटणी आणि भाकरीचे आपण म्हणतो तेही चांगल्या पद्धतीने प्रमोट केलं जाईल। आणि या व्यवसायामध्ये कसं रूपांतर होतं त्याचाही एक खूप चांगलं एक पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर अशी कधी स्पर्धा झाली नाही की बाई भाकरी करते घरामध्ये आणि त्याची कॉम्पिटिशन सुद्धा होऊ शकते। म्हणजे सौंदर्य स्पर्धा होतात, बऱ्याच स्पर्धा होतात, पण भाकरी करायची स्पर्धा ही अख्ख्या महाराष्ट्रातील पहिल्यांदी होते, त्यामुळे त्याचं आकर्षण असणार आहे। आणि आता सध्या तर शिवयोगी सिद्धरामेश्वरांची जत्रा आहे आणि त्या जत्रेसाठी बरेच लोक महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक इकडून सगळे येतात।
तर त्यांना सुद्धा एक खूप चांगलं एक आपण कार्यक्रम देत आहोत आणि राबवत आहोत खऱ्या अर्थाने. महिलांचं केलेलं कौतुक आहे आणि तुम्ही सगळेजण नेहमीप्रमाणे आम्हाला सहकार्य करताच आहात पत्रकार बनवून. तर जास्तीत जास्त याला चांगल्या पद्धतीने अजून कसं हायलाईट करता येईल ते तुमच्या चॅनलच्या आणि प्रिंट डिजिटल माध्यमातून पुढे जावं असं एक इच्छा आहे. त्यामध्ये आपण महिलांसाठी पीठ जो लागणार आहे तो आपण पुरवलं, म्हणजे संयोजकांकडून पुरवलं जाईल. पीठ आहे, शेगडी आहे बाकी याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जो आहे म्हणजे स्पर्धा जी आहे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलंच आहे पत्रकांमध्ये. म्हणजे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि 2 उत्तेजनार्थ आणि तिसरा पण 5वा पण बक्षीस, असं 6 सलग बक्षीस त्यामध्ये दिलं आहे. आणि सहभागी जी महिला असतात त्यांना आपण आहेर देणार आहोत. मग ते असं नाही व्हायला पाहिजे की जे स्पर्धक आहेत तेवढं त्यांनाच मिळालं, म्हणजे ज्यांचं नंबर आले त्यांनाच मिळालं नाही नंतर कोणाला मिळालं नाही असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून सगळ्यांसाठी ती आहेर असं ठेवलेलं आहे. अजून काही ह्याच्यामध्ये शंका असेल तर विचारू शकता. माझ्या पद्धतीने मला जेवढं शक्य मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केले. याच्यामध्ये सहभागी असलेल्या संस्थेमध्ये अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.